Morning everyone. Today's motivation thought is everything is easy when you are busy, but nothing is easy when you are lazy. What is the meaning of lazy? Lazy म्हणजे काय? आळशी, आळस. आळस हा माणसाचा काय? शत्रू आहे. किती शिकले आपण? पहिली, दुसरी, चौथी मध्ये. तसंच ह्या थॉटचं एक थोडक्यात एक सिंपल साधं मिनिंग घ्यायचंय की आपल्या आयुष्यामध्ये वर्किंग करताना आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इझी कधी जातात ज्यावेळेस आपण स्वतःला त्याच्यामध्ये गुंतवून घेतो. म्हणजे एक थोडक्यात बिझी होतो त्याच्यामध्ये, त्याच्या मागे पळतो, धावतो, किंवा ही गोष्ट ह्या दिशेने केली तर प्रॉपरली ती चांगली होईल, किंवा तिचा काहीतरी पर्यायी मार्ग शोधतो. फक्त असंच बसून राहिलं की बाबा ही गोष्ट होतच नाहीये, खूपच अडचणी येत आहेत, है की नाही. थोडक्यात आपण घेऊयात एखादा आपल्याला गड चढायचा आहे, हा गड एवढा मोठा आहे, हे जाऊन त्याला पायऱ्याच नाहीये, पायऱ्याच तुटक्या आहे बाबा, हेच आहे. आपण असं जर गणलं तर काय होणार आहे? थोडक्यात आपलं माइंडसेट त्या दिशेने जाणार आहे की हे बाबा आपल्याला क्लिअर अप होणार नाहीये, आपल्याला चढता येणार नाहीये. बट त्या दिशेविरुद्ध जर आपण एक एक स्टेप टाकत तो गड चढायचा प्रयत्न केला तर इझिली आपल्याला तो पार होणार आहे. म्हणजे आपण स्वतःला त्याच्यामध्ये बिझी ठेवलं, राईट. सो एव्हरीथिंग इज इझी व्हेन यू आर बिझी, बट नथिंग इज इझी व्हेन यू आर लेझी. म्हणजे आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जर आळशीपणे आपण कुठलंही काम त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला तर ते कधीच सक्सेस होत नाहीये. तर लाईफमध्ये कधी पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कधी कुठली गोष्ट चालू करताना, सुरुवात करताना, स्टार्टअप करताना आपलं जे काही माइंड आहे ते कधीच लेझी पडून द्यायचं नाही. एक नाही, दोन नाही, तीन नाही, किती पण असे टार्गेटिंग आले, की प्रॉब्लेम आले तर त्याला वे असतो, त्याला मार्ग असतो. कुठल्या ना कुठल्या क्षणी तो कधी क्लिअर अप होईल, कधी उंदळून येईल, काही सांगता येणार नाही. फक्त तुमचा प्रयत्न सोडू नका, लेझीनेस तुमच्यापासून लांब ठेवा. ठीक आहे. थँक्यू.